आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शिराळा तालुक्यातील शिवरवाडी तालुका शिराळा येथे नवीन बांधकाम होत असलेल्या एका घरकुलात घुसलेल्या बिबट्याला वन विभाग आणि रेस्क्यू टीमने 1.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पकडण्यात मोठे यश मिळवले आहे। आज सकाळी 7 वाजता अशोक बेंद्रे यांच्या अर्धवट बांधकाम झालेल्या घरकुलात नाथा बेंद्रे यांना बिबट्या दिसला। बेंद्रे बंधूंनी तातडीने घराचे उत्तर व पश्चिमेकडील दरवाजे पत्र्याच्या पानांनी बंद करून बिबट्याला कोंडले आणि वन विभागाला माहिती दिली। तासाभरात वन विभागाचे अधिकारी लोखंडी सापळा आणि जाळे घेऊन घटनास्थळी दाखल झाले। सुरुवातीला फटाक्यांना बिबट्याने प्रतिसाद न दिल्याने अखेर बांबू, चिवे आणि काठ्यांच्या मदतीने त्याला ढकलून 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर लोखंडी सापळ्यात जेरबंद करण्यात आले। बिबट्याला पकडण्याची ही थरारक घटना पाहण्यासाठी शिवरवाडीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। यावेळी विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री विराज नाईक हे देखील या घटनेचे साक्षीदार बनले। सरपंच श्रीकांत पाळेकर, उपसरपंच सोपान बेंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। वनपाल अनिल वाझे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, स्वाती कोकरे यांनी वन विभागाचे नेतृत्व केले। सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक सुशील कुमार गायकवाड, धीरज गायकवाड आणि रेस्क्यू टीमचे संतोष कदम, गौरव गायकवाड, युनुस मनेर, मानव सुर्ले, शंतनू भोसले यांचा यात सहभाग महत्त्वाचा होता। जेरबंद करण्यात आलेल्या या बिबट्याला आज सायंकाळी चांदोली राष्ट्रीय उद्यानात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे।